2017 मध्ये माझा अतिशय वाईट ऍक्सिडेंट झाला की ते हँडल पूर्ण जे गाडीचं होतं ते पूर्ण माझ्या पोटात घुसलं. माझं वजन वाढलंय, खरंच कमी होणार आहे का योग? दिवसभर स्क्रीन समोर टाइम घालणारे IT प्रोफेशनल्स, रायटर्स यांच्यासाठी एखादा मायक्रो योगा प्रकार जो खुर्चीवर बसून सुद्धा त्यांना करता येऊ शकतो. कमी झोप घेऊनही दिवसभर उत्साही कसं राहा यासाठी काही विशेष श्वसन तंत्र आहे. नमस्कार, मी किरण. आपल्या कॉमन टू अनकॉमनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. कॉमन टू अनकॉमनच्या पॉडकास्टमध्ये आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी योग हा केवळ व्यायामापुरता मर्यादित न ठेवता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनवून ठेवलाय. तर आपण स्वागत करूया तत्वमसी वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉक्टर पूनम माने मॅडम यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. मी योग तुमच्याकडनं शिकलो. त्याआधी मला योग बद्दल फक्त सूर्यनमस्कार इतकंच मला माहित होतं. मला प्राणायाम माहित नव्हता, मला इतर गोष्टी माहित नव्हत्या. पण तुमच्यामुळे जेव्हापासून मी योग करायला लागलो ना, मला जिम हा प्रकारच नकोसं वाटत आणि एक आपसुकच मनामध्ये एक स्थैर्य मिळाले आणि एक आत्मिक समाधान मिळाले. ते केवळ योग साधनेमुळे. हा मला आलेला वैयक्तिक अनुभव. आणि आता असं विचारू इच्छितो की तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग आणि तुमच्या बाबतीतली जी काही सगळी इन्फॉर्मेशन आज मला माहिती ती आमच्या येणाऱ्या नवीन प्रेक्षकांना माहित पडेल, तर त्या बाबतीत तुम्ही थोडस गायडन्स करा. किरण, आपण आपली मुलाखत सुरू करण्या अगोदर आपण आपल्या सगळ्या जितकेही योग गुरु आहेत त्यांचं स्मरण करूया. त्याआधी आपण प्रार्थना करून मग पॉडकास्टला सुरुवात करूया. ठीक आहे, चला. आपले जितकेही योग गुरु आहेत त्यांना आपण स्मरण करू. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुरे देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तर जसा तू प्रश्न विचारलास की योग हा माझा जीवनाचाच अविभाज्य अंग झालाय, तर आपण आपलं जे तत्वमसी वेलनेस सोल्युशन्स आहे सेंटर, तर हे पुण्यामध्ये विमाननगरला आहे ते. आणि इथे आपण वन स्टॉप सोल्युशन आहे आपलं. म्हणजे माणसाच्या जीवनात अनेक प्रश्न आहेत आणि माझी ही इच्छा होती की त्यांनी त्याचा कुठलाही प्रश्न घेऊन आला की इथे त्याला ते सोल्युशन सापडावं. त्यामुळे आपण त्याच्या आरोग्याचा प्रश्न असू दे, त्याचा मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न असू दे, त्याला काही गायडन्स हवं असू दे, करिअर संबंधीचे काही प्रश्न असू दे किंवा मानसिक अस्वास्थ्य आहे त्या संबंधी काही असू दे, तर आपण त्या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन देण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्या सेंटरला करतो. मग आपल्या इथे योग क्लासेस चालतात. योग क्लास आपले सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतात. दिवसभरात 4 बॅचेस असतात आपल्या. आणि याच्यामध्ये आपण वयोवर्ष 5 पासून वयोवर्ष 65 पर्यंत आपल्याकडे सगळे स्टुडंट्स आहेत. आणि अतिशय 9-9, 10-10 वर्ष जुने स्टुडंट्स आपल्याकडे योग करतात इथे. मी स्वतः बऱ्याच वर्षानंतर काल जेव्हा पहिल्यांदा पॉडकास्टसाठी तुमच्याकडे आलो, मला त्या काकूंना भेटून इतका आनंद आला की इतक्या वर्षानंतरही त्या काकू आजही तुमच्याकडे योग साधनेला येत आहेत. म्हणजे ती तुमच्यातली जाणारी ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना एवढी चांगली सर्वाईव्ह करते आजच्या काळात. त्यासाठी म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हे कौतुक मी असं म्हणेन माझं नाहीये. हे कौतुक योगमध्येच एवढं सामर्थ्य आहे की त्यांचं पूर्ण जीवन बदलतं. आणि जेव्हा माणसाला असं वाटायला लागतं की अरे माझं जीवन कुठेतरी बदलायला लागलंय, आधीचं जे माझं नैराश्य होतं किंवा माझं आधीचं जे अनारोग्य होतं ते आता बदलून मी निरोगी आयुष्याकडे वाटचाल सुरू केली आहे, पॉझिटिव्हिटीकडे माझं आयुष्य जायला लागलंय. आणि या योगमुळे एक जीवनाला बघायची वेगळी दिशा मला मिळायला लागली आहे. तर त्यामुळे हे सगळं श्रेय त्या योगचं आहे की ती माणसं टिकून राहतात तिकडे. त्या योग बरोबरच आपण जे मणक्याचे आजार आहेत, म्हणजे माणसाला सगळ्यात मोठा जो त्रास आपण एक जनरल बघतो की मणक्याचे आजार खूप असतात.
मग त्याला सर्वायकल पेन आहे, सायटिका आहे, स्लिप डिस्क आहे, गुडघेदुखी आहे, टाचदुखी आहे, याला सगळ्याला आपण मेडिकल योग थेरपीनी बरं करतो. मग त्याच्यात योग पण वापरला जातो, आयुर्वेद पण आहे, मर्मचिकित्सा आहे, त्याच्यात कपिंग वापरतो, त्याच्यात नॅचरोपॅथी आहे, त्याच्यात सुजोक आहे, ॲक्युप्रेशर आहे. म्हणजे ज्या वेगवेगळ्या चिकित्सा अल्टरनेटिव्ह ज्याला चिकित्सा पद्धती म्हणतो आपण, सगळ्या त्या वापरून त्यांचं स्पाईनशी रिलेटेड आजार सगळे बरे करायचा ऑपरेशन शिवाय प्रयत्न करतो पूर्ण. आणि त्याच्यासोबत आपण मग जसं शरीराचं आरोग्य महत्वाचं आहे तेवढंच मनाचं आरोग्य महत्वाचं आहे. तर मनाच्या आरोग्यासाठी मग आपण त्यांचं काउन्सिलिंग म्हणा, प्रोफेशनल काउन्सिलर आहे मी, सायकोलॉजिस्ट आहे, त्यामुळे मनाचाही अभ्यास तितकाच महत्वाचा ठरतो शरीराच्या सोबत. त्यामुळे आपण त्या दृष्टीने सुद्धा फ्लॉवर मेडिसिन्स खूप उत्तम काम करतात. तुमचं काउन्सिलिंग अतिशय समुपदेशन हे माणसाला त्याच्या प्रश्नातनं, त्या गुंत्यातनं सोडवायला मदत करतं कुठेतरी. त्यामुळे हे पण अतिशय उत्तम परिणाम करतं. त्याच्यासोबत जसं मुलांना करिअर संबंधी खूप सारे प्रश्न असतात की बाबा 10वी झालीये, 12वी झालीये, की आता करिअरचं पुढे कसं करायचं, त्याच्या बाबतीत आपण मार्गदर्शन करतो. जसं आपण थेरपी देतो तर त्या थेरपी बरोबर मसाज अत्यंत आवश्यक असतो. अभ्यंग हे आपल्या आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्वाचं मानलं गेलंय. त्यामुळे आपण स्नेहन आणि स्वेदन हे सुद्धा आपल्या सेंटरला तिथे करतो. त्याच्यासोबत जसं खूप साऱ्या समस्या आहेत केसांच्या, आजकाल तर त्या जास्त वाढलेल्या आहेत, तर आपण आयुर्वेदिक पद्धतीने याची पूर्ण हेअर ट्रीटमेंट देतो. कारण कुठेतरी जेव्हा तुमचं आपण म्हणू की केस गळती आहे, तर याचं मूळ कारण तुमच्या डिफिशियन्सीमध्ये शरीरात काय कमतरता आहे. मग आपण नाडी परीक्षा करून ती कमतरता समजून घेतो, तुमची लाईफस्टाईल समजून घेतो की काय लाईफस्टाईलमध्ये तुमचं काही खाणं पिणं चुकतंय, वेळा चुकतायत, टॉपिकल तुम्ही काही लावायला चुकता आहात का, ते सगळं करेक्शन केलं जातं. पूर्ण शिरोलेप केला जातो आणि कस्टमाइज हेअर ऑइल आपण बनवून देतो की प्रत्येकाच्या तक्रारीप्रमाणे मग हेअर ऑइल्स वेगळे असतात. आपल्या हेअर ग्रोथच्या आयुर्वेदिक गोळ्या असतात. त्यामुळे या पद्धतीने केलं तर रिझल्ट खूपच छान येतात. मी स्वतः ते अनुभवले, त्याच्यामुळे मला त्याचा इतका चांगला रिझल्ट मिळाला. तर असं आपण म्हणूया की सगळ्याच पद्धतीचं इथे चालतं. त्याच्यासोबत जसं आरोग्य हे एक महत्वाचा भाग आहे, तर भारतीय पद्धतीला आपण खूप जास्त चालना देतो. तर त्याच्यामध्ये वास्तू ही एक खूप मोठी तुमच्या जीवनावर परिणाम करणारी गोष्ट आहे. तर आपण वैदिक वास्तू शास्त्र पण त्या पद्धतीने कन्सल्टन्सी देतो. न्यूमरोलॉजी आहे त्याच्यासोबत करतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो भारतीय सगळ्या अंगांचा आपण विचार करतो याचा. मॅडम, आपण आता आपल्या तुमच्या या सर्व वेलनेस सेंटर, तत्वमसी वेलनेस सेंटर बद्दल आपण थोडक्यात जी माहिती सांगितली, आता आपण आपल्या एक वेगळ्या सेगमेंटकडे जाऊया, ज्याच्यामध्ये जे योग संदर्भात आज भरपूर पॉडकास्टमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि ते फार कॉमनली असतात. पण त्यातल्या त्यात आपण जे काही अनकॉमन क्वेश्चन्स आपण तुमच्यासाठी काढले, हे मी यासाठी काढले की जे मी अनुभवले, हे माझ्या अनुभवानं मला पडलेले प्रश्न आहेत. मी आज ते तुम्हाला विचारतो. जरूर. पहिला प्रश्न मॅडम माझा, तुमच्या आयुष्यातील असा क्षण की जेव्हा तुम्हाला वाटलं की योग हाच माझा मार्ग आहे? थोडंसं उत्तर याचं देण्यासाठी मला थोडं मागे जावं लागेल. ऍक्च्युली खरं सांगायचं तर योग माझ्या आयुष्यात शालेय जीवनातच आला होता. पण त्या काळात तेवढी समज आपल्याला नसते, त्याचं गांभीर्य कळत नाही. त्यामुळे योग येऊन सुद्धा केवळ योगासनं करणं एवढंच मर्यादित होतं. पुढे जेव्हा आपण एक ज्याला आपण म्हणतो पौगंडावस्थेत जातो किंवा कॉलेजच्या ज्या वयात असतो, त्या वयात गेल्यानंतर योगपेक्षा योगाचे प्रवर्तक आधी माझ्या आयुष्यात आले. ते वेगळ्या पद्धतीने आले. हठयोगाचे जे आपण प्रणेते म्हणून गोरक्षनाथ, नवनाथांमधले अतिशय ग्रेट ज्याला समजलं जातात, असे गोरक्षनाथांचं जे आहे ते आधी माझ्या आयुष्यात आले. त्या संदर्भातला थोडासा अनुभव सांगाल मॅडम, कसे ते आपल्या आयुष्यात आले? तर आम्हाला दोघांना, आम्ही दोघंही एकाच कॉलेजमध्ये, आणि आम्हाला इच्छा होती की काहीतरी आपल्याला वेगळं करायचंय, चौकटी बाहेरचं आयुष्य जगायचंय. आणि हे करताना मग असं ठरवलं की आपण ज्या समाजात जन्माला आलोय, ज्या समाजात आपण वाढलोय, ज्या समाजाने आपल्याला दिलंय,
त्या समाजाचं काहीतरी देणं आहे, ज्याला परतफेड करायलाच लागते प्रत्येकाला, कारण हे ऋण आहे आपल्यावर समाजाचं. आणि मग हे ऋण फेडण्यासाठी काय वेगळं करायला पाहिजे आपण, तर असं दोघांनी ठरवलं की आपल्याला जाऊन आहे ना अशा तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचंय की जिथे कोणी जात नाही, जिथे खरं जाऊन काम करण्याची गरज आहे. आणि या संदर्भात मग आमची ओळख झाली. आमचे जे गुरु आहेत स्वामी हरदास म्हणून, तर त्यांच्यासोबत आमची ओळख झाली. त्यांच्यामुळे मी असं म्हणेन की पहिल्यांदा आयुष्यात गोरक्षनाथ आले. आणि खऱ्या अर्थाने जे गोरक्षनाथांचं कार्य होतं, ज्याला आपण जीव ब्रह्म सेवा म्हणू, की समोरच्या जीवालाच ब्रह्म मानून त्याची सेवा करणं, हे सुरू झालं. मग भारतातल्या जवळजवळ प्रत्येक राज्यामध्ये जाऊन आणि आफ्रिकेतल्या जवळजवळ 10 देशांमध्ये जाऊन आम्ही निस्वार्थ सेवा केली. म्हणजे आम्ही ते गाव घ्यायचं दत्तक, ज्या गावापर्यंत कोणी पोचलं नाहीये, जिथे सरकारी मदत नाहीये, जिथे कोणी काम करत नाही, अशा ठिकाणी आम्ही जायचो. मग ते मेळघाट आहे, बस्तर आहे, वाडा आहे, जव्हार आहे, ओरिसातले अतिशय आदिवासी भाग आहेत, अशा भागांमध्ये आम्ही जायचो. त्या गावांना दत्तक घ्यायचो. त्यांचे प्रश्न निस्वार्थ पद्धतीने व्हॉलेंटिअर बेसिसवर सोडवायचा प्रयत्न करायचो. हे करत असताना जसं सांगितलं की जीव ब्रह्म सेवा हा आमचा मेन उद्देश होता. पण ते करताना हळूहळू लक्षात यायला लागलं की जर आजारी कोणी पडलं तर त्या आजारी माणसाला एक गोळी घ्यायला 20-20 किलोमीटर लांब जायला लागतंय. त्या आदिवासी क्षेत्रात डॉक्टर्स सुद्धा नाही आहेत. मग विचार तिथनं सुरू झाला की काहीतरी अल्टरनेटिव्ह थेरपी आपल्याला याच्यावर काम करायला हवं. आणि या संदर्भात कसं आहे की मला वाचनाची लहानपणापासून खूप आवड. मग जेव्हा गोरक्षनाथ आयुष्यात आले तेव्हा त्यांच्याबद्दल प्रचंड वाचन केलं मी, अभ्यास केला नाथ संप्रदायाचा. आणि मग नाथ संप्रदायात गोरक्षनाथांचं कार्य केवढं मोठं आहे हे लक्षात यायला लागलं. मग लक्षात आलं की गोरक्षनाथांनी योग मध्ये खूप सारं कार्य करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी हठयोग ज्याला म्हणतो, खरं तर योग हा शिवापासून आलेला. पण मग नंतर जे तंत्र मंत्र जो काळ सुरू झाला, तर तंत्राचं खूप जास्त प्राबल्य वाढल्याने शुद्धता आणण्यासाठी त्यांनी हठयोगाला पुन्हा एकदा ज्याला आपण म्हणतो शुद्ध स्वरूपात आणलं. त्याच्यासाठी त्यांनी 40 ग्रंथ लिहिले, जे अतिशय जे योग करतात, योग साधक आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असे ते ग्रंथ आहेत. आणि मग त्या ग्रंथांचं वाचन सुरू केलं मी. मग योग असं वाटलं की खूप मोठा समुद्र आहे. म्हणजे इथे जितकं तुम्ही आतमध्ये डुबकी माराल तेवढं दरवेळेस एक नवीन मोती सापडतो. एक छोटासा प्रश्न मॅडम, प्रेक्षकांना माहित पडावं म्हणून तुम्ही त्या 3 ग्रंथांचं नाव सांगू शकाल? जरूर. गोरक्ष गीता त्यांचा खूप चांगला ग्रंथ गोरक्ष गीता. हो. त्यानंतर त्यांचा अजून एक ग्रंथ आहे हटप्रदीपिका. हटप्रदीपिका. हो. आणि तिसरा आहे सिद्ध सिद्धांत पद्धती. सिद्ध सिद्धांत पद्धती. ओके. हे सगळे गोरक्षनाथांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. अजूनही त्यांचे खूप सारे आहेत, पण या ग्रंथांना विशेष मानलं जातं. अच्छा. मग हे करताना असं वाटलं की अरे हे योग शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग तिथनं माझा योगचा प्रवास सुरू झाला. मग मी याच्यामध्ये कैवल्यधाम, जे लोणावळ्याचं खूप मोठी योग इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामधनं मी मास्टर झाले. मग मेडिकल योग थेरपिस्ट झाले. मग हा प्रवास अजून पुढे घेऊन गेला. मग मर्म चिकित्सा शिकले. मग माझा वेगवेगळ्या पद्धतीचे गुरु मिळत गेले. मग माझे मर्मचिकित्सा आणि आयुर्वेदाचे गुरु आहेत ते साऊथ इंडियाचे आहेत. त्यांनी आयुर्वेद अगदी शिकवलं, अगदी नाडी परीक्षेपासनं. माझे आदिवासी आहेत गुरु, ज्यांनी मला झाडपाल्याची माहिती दिली, कारण ते निसर्गात राहतात, त्यामुळे खूप साऱ्या वनस्पतींची माहिती मला त्यांच्याकडनं मिळत गेली. त्यानंतर वेगवेगळ्या थेरपी शिकत गेले मी इथे. मग कपिंग आहे, किंवा मग सुजोक आहे, ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, कायरोप्रॅक्टिस आहे, अशा वेगवेगळ्या पॅथीज त्याच्यामधनं मी शिकत गेले आणि हा प्रवास इथपर्यंत घेऊन. मला तुमचा हा प्रवास ऐकूनच अचंबित झालं मॅडम, की एवढ्या मोठ्या तुम्हाला म्हणजे आफ्रिकेत तुम्ही जाऊन परत भारतात एवढं सगळं कार्य करतायत, आणि हे सगळं करत असताना तुम्ही इतक्या सर्वसाधारण व्यक्ती पद्धतीने राहतायत. हीच एक अनकॉमन आणि असामान्य अशी आमच्यासाठीची गोष्ट आहे मॅडम. मला अजून एक दुसरा प्रश्न आहे मॅडम. हा आत्ताच्या कंडिशनला खूप जनरल, म्हणजे छोट्या गोष्टीवरती प्रत्येक माणसाला राग येतो, की एखाद्या सामान्य माणसाला प्रचंड राग, नैराश्य येतं. त्या परिस्थितीत तुम्हाला त्याला कसं टाळता तुम्ही त्यांना?
आणि त्याच्यावर एक आणखी की तुम्हाला पण राग येतो का? खरं सांगायचं तर किरण, मलाही राग येत होता जेव्हा मी योग मध्ये येण्या अगोदर. प्रत्येक माणसाला असतो तो. पण जसं योग मध्ये आपण येतो तर योग सगळ्यात आधी, जर योगची आपण व्याख्या करू तर योगची व्याख्या आहे चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्ती म्हणजे आपण जर कॉमन भाषेत म्हणलं तर आपल्या इमोशन्स. आणि निरोध, त्याचा विरोध करायचा नाहीये किंवा त्याचा अवरोध करायचा नाहीये. एखाद्या गोष्टीला जेवढं तुम्ही दाबत जाता तेवढी ती गोष्ट वाढते. मग त्याला निरोध करायचं म्हणजे काय करायचं, तर त्याला कंट्रोल करायचं. तर योग सगळ्यात महत्वाचं तुमच्या मनावर काम करतं. जितकं ते शरीरावर काम करतं तेवढं तुमच्या इमोशन्सवर काम करतं. आता जसा तू रागाचा विषय काढला, पण अगदी सामान्य उदाहरण बघ की जेव्हा एखाद्या माणसाला राग येतो तेव्हा त्याचा श्वास कसा चालतो. तर जसं आपण बघितलं की जेव्हा आपण रागवतो तेव्हा आपला श्वास जो असतो तो खूप फास्ट चालतो. आणि जेव्हा आपण खूप निराश असतो तेव्हा आपला श्वास अतिशय शांत, आपल्याला कळत पण नाही इतका तो मिस आउट होतो आपल्याकडनं. तर याचा अर्थ कुठेतरी आपल्या श्वासांचा आणि आपल्या इमोशन्सचा संबंध आहे. बरोबर आहे. मग जर आपण आपल्या इमोशन्सला नाही कंट्रोल करू शकत आहे, आपण आपल्या रागाला कंट्रोल नाही करू शकत आहे, पण आपण आपल्या श्वासांना कंट्रोल करू शकतो. बरोबर आहे. आणि तो श्वासांना कंट्रोल करणं म्हणजे प्राणायाम. तर प्राणायामामध्ये आपण काय करतो, तर आपण ज्याला आपण म्हणतो की आपल्या प्राणाला म्हणजे आपल्या श्वासांना नियंत्रित करायला लागतो. आणि जेव्हा ते नियंत्रित व्हायला लागतात हळूहळू त्याचा परिणाम आपल्या इमोशन्सवर यायला लागतो. आणि मग आपण म्हणतो की हळूहळू चित्तवृत्तींचा निरोध व्हायला लागतो. त्या चित्तवृत्तींचं रेग्युलेटर आपल्या हातात येतं, रिमोट आपल्या हातात येतो. आणि हळूहळू आपल्या सगळ्या ज्या राग आहे, आपला मत्सर आहे, आपला द्वेष आहे, सगळ्या जितक्या निगेटिव्ह भावना आहेत त्या हळूहळू शांत व्हायला लागतात. एक्झॅक्टली. मला म्हणजे ह्या गोष्टीचा खूप मोठा अनुभव आलेला मॅडम. म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टींच्या याच्यातनं बाहेर पडलोय, याचाच मला आता खूप आनंद आहे. आणि एवढंच नाही की आजच्या कंडिशनला मी बाकी काही नाही केलं तर नित्यनेमाने माझा प्राणायाम हा चालूच असतो. अगदी बरोबर. थोडस धकाधकीचं आयुष्य, इथून नगर पुणे, व्यवसाय बघायचा, या सगळ्या गोष्टी करत असताना ते कंट्रोल करणं फार गरजेचं वाटतं. आणि ते फक्त आणि फक्त मी योगामुळे शिकलोय. अदरवाईज मला हे शक्यच नव्हतं हे सगळं हँडल करणं. त्यासाठी मॅडम मी जितक्या वेळा तुमचे आभार मानून तेवढं मी कमीच राहणार. नाही, आभार योग से मानायला हवे. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे, योग शिकवताना तुम्हाला आणि शिकताना तुम्हाला आलेली सगळ्यात मोठी अडचण आणि तेच अडचण तुम्हाला अपयश म्हणून असं वाटलं तर तो क्षण कोणता? अपयश असं म्हणता येणार नाही, पण आपण असं म्हणू की कोणीही अगदी सामान्य माणूस, लेब मॅन जेव्हा योग शिकतो तेव्हा त्याला काही अडचणी येतातच. आणि महर्षी पतंजलींनी, मी त्यांना खूप मोठे सायकायटिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट म्हणेन की त्यांनी सगळ्यात जास्त मनाचा अभ्यास केला. कारण योग जो आहे आपण त्याला आपण स्कूल ऑफ योगा ज्याला म्हणतो, मुळात आपण जरा थोडंसं योग बद्दल थोडं जास्त जाणून घेऊ मग या प्रश्नापर्यंत येऊ. तर योग याचा अर्थ आहे जोडणं. तर योग कुणाला जोडतं? योग जोडायला दोन गोष्टी हव्या. तर योग हा आत्म्याला परमात्म्याशी जोडतो. बरोबर आहे. किंवा आपण असं अगदी सोप्या भाषेत म्हणू की तुमचं शरीर आणि तुमचं मन आणि मनाशी तुमचा आत्मा यांचा जो समन्वय आहे तो योग करतो. म्हणजे योग एक ब्रिज आहे शरीराला मनापर्यंत नेण्याचा आणि मनाला आत्म्यापर्यंत नेण्याचा. तो एक प्रवास करण्याचा त्याचा तो खूप अतिशय राजमार्ग आहे. तर त्याचे आपण असं म्हणू की परमात्म्यापर्यंत जर मला पोहोचायचं आहे तर त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. जर जोडायचंच आहे परमात्म्याशी स्वतःला तर त्याला स्कूल ऑफ योग म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये भक्ती योग आहे, त्याच्यामध्ये नामयोग आहे, त्याच्यात कुंडलिनी योग आहे, त्याच्यात कर्मयोग आहे, त्याच्यात ज्ञान योग आहे, यांना भावना योग म्हटलं जातं. आणि ज्याला प्राण संयमन योग म्हणतात त्याच्यामध्ये हठयोग आणि राजयोग येतात, ज्याच्यामध्ये तुमच्या प्राणाचं म्हणजे श्वासांचं संयमन असतं. म्हणून आपण असं म्हणू की महर्षी पतंजलींनी त्यांच्या जे सूत्र आहेत त्या सूत्रांमध्ये अतिशय सुंदर मनाच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि या मनाला कंट्रोल कसं करायचं हे पण सांगितलेलं आहे. तर महर्षी पतंजलींनी मनाचा अभ्यास करून सांगितलं की माणसाचं मन कसं असतं आणि काय काय अडथळे जेव्हा तो योग शिकायला लागतो त्याला काय काय अडथळे येतात, जे तूही फेस केले असशील आणि मीही फेस केले. तर सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं की हे जेव्हा तुम्ही सुरू करता तर सगळ्यात पहिले तुम्हाला व्याधी येऊ शकतात. आपल्याला सवय नसते की एवढ्या शिस्तबद्ध आयुष्याची, कारण
कारण योग म्हणजे अनुशासन आहे. एक्झॅक्टली. तर जेव्हा तुम्ही अनुशासित जीवन जगायला लागता तेव्हा जर थोडी आपली बेशिस्तीचा आपल्या सवय झालेली असते आणि त्यामुळे ते थोडस अरे वाटतं 1 तास मी पूर्ण माझ्या शरीराला द्यायचं आहे, ते जमत नाही सुरुवातीला आणि एवढी सवय पण नसते, त्यामुळे कदाचित अंगदुखी होऊ शकते. व्याधी म्हणजे अशी नसते, पण अंगदुखी, कंबरदुखी, पाय दुखतात कुठेतरी, तर हे सुरू होतं. माणसाला असं वाटतं अरे जाऊ दे, पाय दुखतोय, जाऊ दे, मी नाही जात. म्हणजे किती कारण तो शोधतो योग न करण्याची. ती बरोबर कारण त्यांनी ती शोधून सांगितली की हे होऊ शकतं. त्याच्याबरोबर ते म्हटलं की आळस येऊ शकतो, की जाऊ दे आज नको जायला, थंडीच वाजतीये किंवा आज पाऊसच पडलाय, आज क्लासला नको जायला. निद्रा येऊ शकते की चला आज झोप इतकी छान आहे, कुठे जाता. परत तो गजर वाजलेला बंद करतो आपण. कुठेतरी आपण असं म्हणतो की केअरलेस होतो आपण थोडेसे, की जरा जाऊ दे ना, काय होतंय त्यांनी. कुठेतरी संशय येतो की खरंच योगनी होतं का, माझं वजन वाढलंय, खरंच कमी होणार आहे का योगनी, हे संशय मनात येतात. तर हे सगळं त्यांनी सांगितलं की हे जेव्हा योग सुरू कराल या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत होणार आहेत. जेव्हा तुम्ही याच्यावर मात कराल तेव्हा तुम्ही खरे साधक होणार आहात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला पण झाल्या. पण आपण जसं म्हणतो की जर आपल्या पुढे एक ध्येय असेल, गोल असेल, तर आपण नक्कीच याच्यावर मात करू शकतो. मला याच्यावरच एक एक्झाम्पल सांगायचं मॅडम, की आम्ही नगरला, मी आणि माझा मित्र, आम्ही कोविड पासनं, म्हणजे जेव्हा कोविड लागू झाला, लॉकडाऊन सुरू झाला, आम्ही नित्यनेमाने आता व्यायाम करण्यासाठी आम्हाला काही जिम्स वगैरे काहीच नव्हत्या, पण तुम्ही जो शिकवलेला योगा होता तो त्या काळात माझ्यासाठी का प्रेरणादायी ठरला, मला आणि माझ्या मित्राला, की त्या कोविड काळापासून आम्ही आजही श्यामदेवी महाल आहे नगरचा, त्या ठिकाणी आम्ही जाऊन 1 तास कंटिन्युअसली आम्ही योग साधना करत असतो, ज्यामुळे आजही आम्हाला की दिवसभर तो आमचा जातो तो इतका सुंदर जातो मॅडम. ना आळस येतो, ना आम्हाला कुठल्या गोष्टीचा कंटाळा येतो. पुढचा प्रश्न आहे मॅडम, आपल्या आजच्या काळात दिवसभर स्क्रीन समोर टाइम घालणारे IT प्रोफेशनल्स, रायटर्स, यांच्यासाठी एखादा मायक्रो योगा प्रकार जो खुर्चीवर बसून सुद्धा त्यांना करता येऊ शकतो, कारण आत्ताची सगळी परिस्थिती बघता तर बऱ्याच जणांना घरूनच वर्क फ्रॉम होम करायला लागलं आणि त्याचं बऱ्याच जणांचं ऑफिशियल टायमिंग 12 तास 8 तास असं असतो, तो थोडासा एक्सपांड होत होतो. तर अशा कंडिशन मध्ये त्यांनी काय करावं आणि कुठला मायक्रो योगा किंवा असं खुर्चीवर बसूनही ते करू शकतो? खरं तर हा अतिशय गरजेचा प्रश्न आहे, कारण आजकाल आपण बघतोय की IT मध्ये खूप वेळ बसावं लागतं. दुसरं एसीचं वातावरण असतं, त्यामुळे पण त्यांना सर्दी आणि मायग्रेनचे त्रास हे जास्त सुरू होतात, कारण अनियमित त्यांच्या वेळा असतात सगळ्या खाण्यापिण्याच्या. त्यामुळे योग अत्यंत गरजेचा आहे त्यांच्यासाठी. तर त्यांनी माझ्या दृष्टीने प्राणायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. व्यवस्थित योग क्लासमध्ये जाऊन प्राणायाम शिकणं आणि मधून मधून ते जी स्क्रीन आहे, कारण सतत त्या स्क्रीनकडे बघितल्यामुळे त्यांच्या डोळ्यांना पण त्रास होतो. तर मधून मधून त्यांनी डोळे बंद करून शांतपणे आपल्या श्वासांकडे लक्ष देणं. मध्ये अगदीच असं वाटलं की खूप जास्त झालेला आहे किंवा आता ब्लँक झालोय आपण, त्यावेळेस जर अनुलोम विलोम सारखा प्राणायाम त्यांनी केला तर अत्यंत गरजेचा आहे. आणि काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज ज्या खुर्चीत बसून ते करू शकतात, अशा एक्सरसाइज जसं आपण म्हणू की मनगटाचे व्यायाम आहेत, रिस्ट फिरवणं आहे, खांदा थोडंसं शोल्डर्स हे करणं आहे, म्हणजे जिथे जॉईंट्स आपण म्हणतो की ते सगळे, एल्बो आहे किंवा उभं राहून जरा थोडंसं स्ट्रेचिंग करणं आहे, थोडंसं ताडासन आहे किंवा थोडंसं वाकणं आहे, थोडा हात स्ट्रेच करून खाली वाकणं आहे, म्हणजे कंबर त्यांची तिथे थोडीशी रिलॅक्स होऊ शकते, थोडं ट्विस्ट करणं आहे. असे जर काही त्यांनी व्यायाम केले तर ते अतिशय उत्तम राहणार आहे. पण त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलं मी म्हणेन की प्राणायाम हा त्यांच्या पूर्ण मनासाठी आणि त्यांच्या त्या जे बुद्धी त्यांची तिथे जास्त वापरली जाते त्यासाठी अत्यंत उत्तम राहते. ओके. मेंटल हेल्थ आणि डिप्रेशन मध्ये आताची पिढी खूप गुदमरली जाते. म्हणजे ही आत्ताचीच पिढी नाही तर यंग क्राऊड, वयोवृद्ध माणसं, ही सुद्धा एक वेगळ्या याच्यातनं सेम कॅटेगरीमध्ये येतात, मेंटल डिप्रेशन. तर यासाठी तुम्ही काय सांगाल मॅडम? जसं आपण म्हणू की डिप्रेशन कधी येतं माणसाला, की जेव्हा त्याच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. त्याला जेव्हा असं वाटतं की प्रत्येक गोष्ट माझ्या अपेक्षेप्रमाणे व्हावी आणि ती तशी घडत नाही, तेव्हा माणसाला आपण म्हणतो की डिप्रेशन येतं. योग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय शिकवलं जातं तुम्हाला, तर योग मध्ये एक्सेप्टन्स शिकवला जातो. सगळ्यात महत्वाचा की गोष्टी आहे तशा आधी एक्सेप्ट करणं. कारण जर आपण योग अतिशय सावकाशपणे तुम्हाला एक एक पायरी पुढे नेत. सगळ्यात पहिले आधी तो तुमची शुद्धी करून घेत. आपण जर अष्टांग योग म्हटला तर तो 8 पायऱ्यांचा योग आहे. तर सगळ्यात पहिले त्याची पायरी कुठनं सुरू होते की यम नियम पासनं. आपल्या डोक्यात हे असतं की केवळ
मी आसनं केली किंवा केवळ प्राणायाम केला म्हणजे योग आहे तर असं नाही. तर यम नियम पासनं आपला योग सुरू होतो. मग यम मध्ये काय येणार तर अगदी सत्य बोलावं इथपासनं ते सुरू होतं. एक्झॅक्टली. आत्ताची पिढी असं म्हणेन की अरे आम्हाला असं तुम्ही जे सांगताय ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. बरोबर. पण मी असं म्हणेन की जितकं तुम्ही ते सत्य बोलायला लागता एकतर डोक्यातले टेन्शन्स काय कुणाशी काय खोटं बोललोय हे लक्षात ठेवणं हे मोठं कठीण काम असतं. तर जसं आपण म्हणू की सत्य, त्यानंतर आपण म्हणू अहिंसा. आता अहिंसेमध्ये याचा अर्थ आहे की कुणाला हिंसा करणं असा फक्त अर्थ होत नाही तर कुणाच्या मनाला सुद्धा न दुखवणं. आपण या जिभेने जास्त हिंसा करतो बरोबर ना. तर अहिंसा, त्यानंतर अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणं. आता इथे चोरी म्हणजे पोस्ट मला आलीये सोशल मीडियावर त्याचं खालचं नाव कट करून माझं नाव टाकणं ही सुद्धा एक प्रकारची चोरीच झाली. अपरिग्रह, आपल्याकडे कपाटभर कपडे आहेत पण जर कुठला एखादा फंक्शन आला की पुन्हा आपण ऑर्डर करणं म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी वाढवणं. तर अपरिग्रह. योग काय सांगतं तुम्हाला की जेवढी गरज आहे तेवढंच राहा, तुम्ही त्याच्यामध्येच राहा. त्यानंतर ब्रह्मचर्य. योग कधी असं सांगत नाही तुम्हाला की लग्न करू नका. ब्रह्मचर्याचा अर्थ इथे आहे संयम पाळणं. मग तो संयम आपल्या वाणीवर हवा, तो संयम आपल्या खाण्यावर हवा, म्हणजे आपल्या विचारांवर हवा, आपण किती बघतो काय बघतो यावर हवा. मग योग या दृष्टीने तुम्हाला तयार करायला लागतो. म्हणजे पहिली स्टेज ती आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की डिप्रेशन काय येतंय तर मूळ कुठेतरी याच्यामध्ये. त्यानंतर नियम आले. नियम मध्ये काय आहे तर शौच म्हणजे आतनं बाहेरनं स्वच्छता. बाहेरनं 2 वेळा आंघोळ करतोय पण माझ्या मनामध्ये खूप क्रोध आहे, माझ्या मनामध्ये कुणाबद्दल तरी जलसी आहे, कुणाबद्दल तरी खूप प्रचंड द्वेष आहे, हे सगळं मनात ठेवून मी योग नाही करू शकणार. तर शौच म्हणजे हळूहळू तो तुम्हाला आतनं बाहेरनं स्वच्छ करायला लागतो. जेव्हा तुम्ही प्राणायाम करताय, शुद्धिक्रिया करताय, जसं आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहे तसं योग मध्ये पण शुद्धिक्रिया आहे आणि त्या शुद्धिक्रिया तुमचं आतनं बाहेरनं शुद्ध करायला लागतात तुम्हाला. तर जेव्हा तुम्ही हे करता आपोआप ते शुद्धीकरण होत आहे. त्यानंतर संतोष शिकता तुम्ही की जे आहे बाबा रॅट रेस चालू आहे आणि या रॅट रेस मध्ये सगळेच पळतात. कुणाला हे माहिती नाही की पॉज बटन कुठे दाबायचं. बरोबर. जेव्हा पॉज बटन ज्याला कळलं की कुठे दाबायचं तो समाधानी झाला. त्यामुळे योग तुम्हाला ते पॉज बटन तुमच्या हातात देतं की इथे मला थांबायचंय, की हे माझं डेस्टिनेशन आहे हे कळायला लागतं. त्यानंतर कुठली गोष्ट तपाने साध्य होते. तप म्हटलं की समजा तुम्हाला इन्क्रीमेंट हवंय तर त्यासाठी तुम्ही काम करणं, त्यासाठी जो आवश्यक फोकस आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे ते योग तुम्हाला देतं. योग तुम्हाला शिकवतं की स्वाध्याय गरजेचा आहे म्हणजे स्व अध्ययन. आता तुम्ही पॉडकास्ट करता किंवा तुम्ही ड्रामा किंवा ऍडव्हर्टाईजच्या फील्ड मध्ये आहात, यासाठी तुम्हाला सुद्धा अध्ययनाची अत्यंत गरज असते की त्या रोलचा अभ्यास करणं आणि हे सगळं समजून घेणं. तर हा योग तुम्हाला देतो की कुठल्याही गोष्टीचं आधी अध्ययन करा. आणि सगळ्यात महत्वाचं जे योग तुम्हाला शिकवतो ते आहे ईश्वरी प्रणिधान. जे काही तुम्ही केलंय ते सगळ्यात शेवटी त्या ईश्वराला अर्पण करा. इदम न मम, हे माझं नाही, हे योग तुम्हाला सांगतं. मग त्याच्या पुढची जी स्टेज आहे, आपण असं म्हणू की तिसरी स्टेज आहे ती आसन. आसन काय करतं तर तुम्हाला दृढता देतं, तुमचे मसल स्ट्रॉंग करतं, तुमची शारीरिक निरोगता वाढवतं. प्राणायाम जे आहे ते तुमची मनाची अवस्था खूप चांगली करतं, म्हणजे बळकटी देतं मनाला. मग त्याच्यातले आपण जसं म्हणू की एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, या गोष्टी प्राणायाम हळूहळू कमी करायला लागतं. कारण कुठेतरी या गोष्टी तुमच्या हार्मोन्सशी पण रिलेटेड आहेत, या गोष्टी तुमच्या खाण्यापिण्याशी पण रिलेटेड आहे. तर हे सगळं योग ठीक करायला लागतं. त्यानंतर येतो प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे आपण असं म्हणू की बाहेरच्या भौतिक जगातनं मनाला काढून स्वतःकडे वळव, आतमध्ये स्वतःशी स्वसंवाद सुरू करणं. त्यानंतर येते ती धारणा की एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करणं. मग येतं ध्यान की ती ज्या गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेशन केलंय त्याला सतत ठेवणं. आणि सगळ्यात शेवटी येते ती समाधी अवस्था, जिथे तो साक्षात उभा असतो आपल्यासाठी, स्वतःशी स्वतःला भेटणं हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे या सगळ्या प्रवासात एन्झायटी कधी निघून जाते, डिप्रेशन कधी जाते आपल्याला कळत पण नाही. म्हणजे हे सगळं ऐकतानाच माझ्या मनातला तो प्रश्नच निघून गेला की डिप्रेशन आणि मेंटल हेल्थ हा प्रकारच नाहीये. अगदी जर आपण ह्या स्टेप्स फॉलो करत अगदी. पुढचा प्रश्न मॅडम माझा की कमी झोप घेऊनही दिवसभर उत्साही कसं राहावं यासाठी काही विशेष श्वसन तंत्र आहे का?
नक्कीच आहेत, कारण आपण ज्याला म्हणतो की आता इथे प्राणायामाचं महत्व अतिशय महत्वाचं आहे, की प्राणायाम केल्याशिवाय तुम्ही ध्यानाकडे नाही जाऊ शकत. म्हणजे हे असं झालं की मध्ये एक मुलगा माझ्याकडे आला, 12वी पास झाला होता आणि त्याची इच्छा होती, त्याने मला येऊन सांगितलं की मला ध्यान शिकवा. मी म्हंटल अरे आधी तू योग क्लासला जॉईन हो. नाही, मला ते तुमची आसनं आणि प्राणायाम वगैरे काही नकोय, मला डायरेक्ट ध्यान शिकायचंय. तर तेव्हा मी त्याला सांगितलं की आता तू 12वीत आहेस, बरोबर आहे, आता जर मी तुला म्हटलं की PhD कर, शक्य आहे? नाही मॅडम, मला शक्य नाही. त्यासाठी आधी मला डिग्री घ्यायला पाहिजे, मग मास्टर करायला पाहिजे, मग मी PhD करू शकतो. मी म्हटलं एक्झॅक्टली, ध्यान ही 7वी स्टेज आहे, त्यामुळे आपल्याला जाताना आधी त्या सगळ्या आधी पहिल्या 6 स्टेज जाव्याच लागतात. तर याच्यामध्ये जे आपण म्हणतो की आपली जी निद्रा आहे, ती निद्रा ही आपल्या मेंदूची अतिशय शांत अवस्था आहे. ती गाठण्यासाठी आधी आपले विचार कमी व्हायला लागतात. जर ओव्हर थिंकिंग खूप असेल तर तुम्हाला ती निद्रा येणार नाही, बरोबर आहे. मग हे विचार कसे कमी करायचे, तर जसं मगाशी मी सांगितलं की यासाठी प्राणायाम अत्यंत गरजेचा आहे. तर प्राणायामाचा अर्थच मुळात आहे की प्राणाचा आयाम करणं, म्हणजे प्राणाचा विस्तार करणं, प्राणाची लांबी वाढवणं. अगदी एक छोटस उदाहरण घेऊ प्राणायामाचं महत्व सांगायला. एक कुत्र्याचं जनरली आयुष्य किती वर्ष असतं? जास्तीत जास्त 10 ते 12 वर्ष, बरोबर. आणि एका कासवाचं आयुष्य 100-200 वर्ष. अगदी बरोबर. कुत्रा जो श्वास घेतो तो श्वास मिनिटाला त्याचा 20 ते 25 त्याचे श्वास होतात, बरोबर आहे. आणि जनरली आपण बघू की तो जीभ बाहेर काढून जोरात श्वास घेतो. कासवाचा जो श्वासाचा रेट आहे तो मिनिटाला 4 ते 5 श्वास आहे. बापरे. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू की कासव प्राणायाम करतो, बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणून तो इतकी वर्ष जगतो. म्हणजे इथेच आपल्याला संबंध दिसतो की आपला श्वास आणि आपलं आयुष्य हे किती जोडलेलं आहे. आपण जी मानवजात आहे ती मिनिटाला 15 ते 20, 18, एक 15 ते 18 श्वास घेतो आपण. आणि प्राणायामाने हे श्वासांचं जे रेट आहे तो आपल्याला कमी करायचा असतो. तेव्हाच आपण म्हणतो की योगी इतकी वर्ष का जगतात, तर त्याचं हे कारण आहे की तर हे प्राणायाम जे आहे ते प्राणायाम हळूहळू तुम्हाला विचारांची एक तर प्रगल्भता आणतात, क्लॅरिटी आणतात माइंडची. ते विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. आपण असं म्हणू की जेव्हा एक लॅपटॉप आहे आणि त्याच्यात खूप साऱ्या विंडो उघडल्यात तर तो हँग होतो, बरोबर. पण त्याच लॅपटॉपला जर आपण एकच विंडो ठेवली तो अतिशय चांगला काम करतो. प्राणायामाने हेच होतं की तुमचं कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे आणि विचारांमध्ये क्लॅरिटी आल्यामुळे आणि विचार कमी झाल्यामुळे, तो जो गोंधळ आहे तो कमी झाल्यामुळे सगळ्याच बाबतीत त्याचा चांगला परिणाम होतो. तो कामामध्ये पण दिसतो आणि तुमच्या झोपेवर पण दिसतो. तर प्राणायामाने झोप येतेच छान जेव्हा तुम्ही शांतपणे, अगदी ध्यानाला नाही आपल्याला जमते बाबा, फक्त आपण शांतपणे बसून डोळे बंद केले आणि फक्त कुठलं तरी म्युझिक लावलं किंवा ओंकार ऐकला, आपोआप श्वास नियमित व्हायला लागतात आणि आपल्याला झोप अतिशय चांगली यायला लागते. ध्यान तर उत्तमच आहे, जे ध्यान करतात त्यांना माहितीच आहे. त्यामुळे ध्यान जितकं कराल तितकी छान झोप येईल. पुढचा प्रश्न आहे की योग बद्दलचा असा कोणता गैरसमज आहे जो तुम्हाला सर्वात जास्त खटकतो? योग बद्दल असे बरेच गैरसमज आहेत. सगळ्यात पहिले हा गैरसमज आहे की आधी तर आपण असं म्हणू की योग असा डोक्यात होता भारतीयांच्या सुद्धा, जो भारत आधी ज्या भारतीय लोकांच्या अविभाज्य भाग होता योग. कालांतराने असं झालं की योग हा केवळ हिमालयन योगींनीच करावा किंवा योगी माणसांनी, संन्यासी माणसांनी योग करावा, गृहस्थाश्रमांसाठी तो नाही, असा काही काळ गेला मधला. नंतर काही आपण असं म्हणू की काही चांगल्या माणसांनी तो टीव्हीच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवला आणि आज आपल्या प्रत्येक भारतीयाला योग कळलेला आहे, माहिती आहे आणि आपण बरेच जण योग जसा जमेल तसा करतात. नुसतं भारत नाही तर अखंड विश्व आता करतंय योगचा अगदी बरोबर आणि त्यांना त्याचं महत्व समजलंय. आणि याचं श्रेय आपल्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींना द्यायला पाहिजे, कारण ते स्वतः योग करतात. तर योग आज घराघरात पोहोचलेला आहे. दुसरं एक गैरसमज असतो की अरे बाबा कुठल्या वयात योग करावा, की बाबा माझं वय झालंय आता मला योग जमणार नाही, मला येणार नाही. तर असं काहीही नाहीये. जितक्या लहान वयापासून तुम्ही योग सुरू करता त्याचा अतिशय उत्तम फायदा तुम्हाला सुरू होतो. आणि
अगदी तुम्ही ठरवलं तर आज मोदीजींचं वय 75 वर्ष आहे हो. आणि तरीही ते योग करतात. म्हणजे आपण ठरवलं तर योग अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण करू शकतो. त्यांचा त्याला कामाचा कुठली सपाटा पाहिला तर 25ला आजचा यंग पिढी सुद्धा लाजेल तितकं त्यांचं कामाचं. अगदी बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला थोडस असं वाटतं की योग म्हणजे काय चमत्कारिक सिद्धी वगैरे आहेत का? कसं आहे की योग खूप मोठा विषय आहे. हो. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की योग मध्ये वेगवेगळ्या खूप साऱ्या गोष्टी येतात, कारण तो अध्यात्माचा एक खूप मोठा भाग आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडस, ज्याच्यामध्ये 7 चक्र येतात तुमची, पंचकोश येतात तुमचे, आणि जसे चक्र जागृत होतात याच्या पाठीमागे येणाऱ्या सिद्धी पण येतात. पण सर्वसामान्य माणूस, मी म्हणते की माझ्या सद्गुरूंनी जे मला सांगितलं की सिद्धीमध्ये सर्वसामान्य माणसांनी अडकू नये, पण नक्कीच याचा खूप चांगला उपयोग सर्वसामान्य माणसाला होतो. जसं त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य त्याचं चांगलं होत आहे, त्याचं भावनिक आरोग्य चांगलं होत आहे. त्यामुळे हे सगळे फायदे तर त्याला होतातच आहे. दुसरा एक गैरसमज आहे की हा केवळ एका धर्माचाच विषय आहे आणि बाकीचे धर्मियांनी नाही बाबा, हा केवळ सनातन हिंदूंचा हा योग आहे असा समजला जातो. मुळात योग हा संपूर्ण मानव जातीसाठी हा भगवान शिवांनी आणला. बरोबर. तर इथे श्वास प्रत्येक जण घेतोय. प्रत्येकाला आजार होत आहेत, बरोबर, प्रत्येकाला काहीतरी मानसिक समस्या येतात. त्यामुळे जर त्याचं सोल्युशन आपल्याच हातात आहे, जर ते आपण आपलं करू शकतोय, तर का नाही प्रत्येकाने धर्माच्या चौकटी मोडून हा योग करावा असं मला वाटतं. थोडक्यात म्हणजे श्वास घेण्याला धर्म नाही. अगदी बरोबर. त्यानंतर जसं तुम्ही सांगितलं आजारपणाला धर्म नाही. जेव्हा मेडिसिन घेतो त्या मेडिसिनलाही धर्म नाही. अगदी बरोबर. तसंच तेच मेडिसिन म्हणजे योग. अगदी बरोबर. ते मेडिसिन जर तुम्ही घेत राहाल तर आयुष्य तुमचं निरोगीच राहणार. बरोबर. मॅडम, पुढचा प्रश्न विचारतो. हा तर आजकाल फारच फॅड मध्ये चाललाय की योगासनं करून वजन कमी होतं का, आणि होत असेल तर त्याच्यात आहाराचं पण महत्वाचं आहे का, आणि फॅट डाएट हा आजचा जो काही प्रकार चालू आहे त्याबद्दल काय सांगाल? बघा, कुठलीही गोष्ट करताना, म्हणजे आयुर्वेद असं सांगतं किंवा योग असं सांगतं की कुठली गोष्ट करताना तुम्हाला आहार, विहार आणि मी त्याच्यात अजून एक गोष्ट ऍड करीन, विचार, या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. फक्त योग करून वजन कमी नाही होणार किंवा फक्त डाएट करून पण वजन कमी नाही होणार. जेव्हा तुम्ही या दोघांचं कॉम्बिनेशन कराल आणि याच्या सोबत जर तुमची निगेटिव्हिटी कमी करून जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात कराल, तेव्हाच या सगळ्या गोष्टींचा मी म्हणते पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम वजन उतरण्यासाठी होणार आहे. आता आहारामध्ये आजकाल खूप सारे डाएट्स आलेत, आपण त्या गोष्टीवर नको जाऊया, पण आपण योग्य आहार कसा घ्यायचा याबद्दल नक्की बोलूया. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर अगदी सोपी मी पद्धत सांगते की आहार आपला कसा असायला हवा. आहार आपल्या आजी आजोबांनी जो केला तोच आहार आपण फॉलो केला तर आपण योग्य मार्गावर आहोत हे लक्षात ठेवायचं. मग आपले आजी आजोबा चीज खात होते का? नाही. ते आईस्क्रीम्स खात होते का? नाही. ते पिझ्झा आणि बर्गर खात होते का? नाही. तर ते जे खात होते, मुळात ते जे खात होते ते अतिशय, ज्याला आपण म्हणतो की खूप शास्त्रीय होतं, कारण ते लोकल फूड खात होते. स्थानीय जितका तुमचा जितका आपण म्हणू की त्या वातावरणाचा जो परिणाम असतो त्याच्याप्रमाणेच परमेश्वराने तिथलं पीक दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही जर स्थानीय आहार केला, म्हणजे त्या ठिकाणी जो आहार असतो, आता समजा रोज मी इडली डोसा रोज खाल्ला तर मला त्रास होणारच आहे, माझी ऍसिडिटी वाढणारच आहे. तो साऊथ इंडियाला ठीक आहे कारण तिथलं वातावरण तसं आहे. त्याचप्रमाणे रोज जर मी लस्सी पीत राहिले किंवा रोज मी रोटी खात राहिले, रोज जर पनीर मक्खन खात राहिले तरी मला त्याचा त्रास होणार. बरोबर. मग माझ्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये काय असायला हवं, जे महाराष्ट्रामध्ये पिकतं. माझ्या इथे काय पिकतं तर माझ्या इथे ज्वारी बाजरी महत्वाची आहे. बरोबर. गहू हा महाराष्ट्राचं मुख्य पीक नाहीये, ते पंजाबचं आहे, त्यामुळे तिथे रोटी जास्त प्रमाणात आहे. माझ्या महाराष्ट्रात पिकते ज्वारी बाजरी, नाचणी. त्यामुळे मी जर त्याचा समावेश माझ्या आहारामध्ये केला तर मला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मग माझ्या आहारामध्ये ज्वारी बाजरी हवी, इथल्या भाज्या ज्या काही लोकल भाज्या आहेत त्याचा समावेश मी केला. आजकाल फॅड आहे की बाहेरच्या आपण खूप साऱ्या भाज्या खातो, की ब्रोकोली आहे किंवा बाकीच्या बेल पेपर्स आहेत. बरोबर.
त्याच्यापेक्षा जी माझ्या मातीत उगणारी जी भाजी आहे ती मला माझ्या आरोग्याला जास्त मला लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आहार हा एकतर सगळ्यात पहिले स्थानिक हवा, दुसरा तो ऋतूनुसार हवा, की ऋतूनुसार मला कळलं पाहिजे की माझ्या जेवणात माझा काय बदल करायला हवा. आपले पूर्वज इतके मी असं म्हणेन ग्रेट होते किंवा सायन्सला धरून होते. बरोबर. त्यांचं पूर्ण जीवनच हे नेचरशी संबंधित होतं. ते निसर्गाला खूप धरून चालायचे. त्यामुळे निसर्गाशी संबंधित जसा ऋतू बदलायचा तस तसा त्यांनी आहार बदललाय. बघा आपले सणवार सुद्धा ऋतूप्रमाणे बदललेत आणि सणवारामध्ये जे आपलं डाएट आहे ते पण चेंज होतं. म्हणजे आपली संक्रांत जी येते ती संक्रांत आपली बरोबर थंडीच्या काळामध्ये येते, तर त्या काळामध्ये आपण तीळ आणि गुळ खाण्याचं खूप महत्व आहे. किंवा जिथे अगदी गरज आहे आपल्याला की फॅट्स आता गरजेचे आहेत त्या काळामध्ये दिवाळी येते आणि तेव्हा तळणाचे पदार्थ असतात. तर आपल्या बरोबर सणवाराचे जे पदार्थ आहेत की होळीला पुरणपोळी हवी किंवा आपल्या गुढीपाडव्याला आपण श्रीखंड खातो, हे खूप शास्त्रीय दृष्ट्या त्यांनी ठरवलेले होते. तर आपण हे डोक्यात ठेवलं की माझे आजी आजोबा जसे राहत होते, जसे खात होते, तसं आपण आपलं राहणीमान आणि आपला आहार ठेवला तर आपण नक्कीच अतिशय स्वस्थ असे राहू. मॅडम पुढचा एक प्रश्न आहे. आजकाल सोशल मीडियावर फक्त ग्लॅमर साठी योग दाखवला जातो. त्याच्यामध्ये भरपूर नवीन नवीन योग प्रकार सोशल मीडियावर दाखवले जातात जे की खूप अवघड आहेत. महादेवाच्या पोझिशन मध्ये असे काही दाखवले जातात. मुळात त्यांना योगासन म्हणू शकता येईल का? कसं आहे की ज्याला आपण क्लासिक योग म्हणू, तर जसं तुम्ही म्हटलात की वेगवेगळे आसनं, तर आसनाबद्दल जर बोलायचं झालं तर आसनामध्ये पतंजली सांगून गेले की आसन कसं हवं, स्थिरम सुखम आसनम. जे आसन स्थिर आहे आणि जे तुम्हाला सुख देतं ते आसन हवं. आता त्यात जी आसनं दाखवली जातात त्यात वेगवेगळे व्हेरिएशन्स दाखवली जातात. माझ्याकडे जी गृहिणी येते, ज्या गृहिणीला आरोग्य हवंय आणि त्या गृहिणीला मी जर म्हटलं की तिला कुठेतरी मेनोपॉजचा त्रास आहे, कुठेतरी तिचं वजन वाढलेलं आहे आणि मी तिला म्हणते की मयूरासन कर, तर त्या गृहिणीला ते शक्य नाही. मला हा खूप विचार करून आसनं ठरवायला लागतात की माझ्याकडे येणारी जे स्टुडंट्स आहेत त्यांना कुठले कुठले आजार आहेत, त्यांची मानसिकता काय आहे, त्यांची शारीरिक कंडिशन काय आहे. पुरुष आणि स्त्री हा पण फरक खूप लक्षात ठेवून ही आसनं करायला हवी आहेत आपल्याला. जसं आपण म्हणतो की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पुरुषांची आणि स्त्रीची ही वेगवेगळी असते. त्यामुळे पुरुषांचा नाभीपासून वरचा भाग हा स्ट्रॉंग असतो, त्यामुळे हातावरची सगळी आसनं पुरुष अतिशय उत्तम करू शकतात. पण कमरेखालची आसनं करायला त्यांना त्रास होतो. एक्झॅक्टली. पण कमरेपासून खालचा भाग हा स्त्रीचा अतिशय स्ट्रॉंग असतो, कारण एका मुलाला जन्म द्यायचा आहे. बरोबर. त्यामुळे परमेश्वरानेच तो भाग स्ट्रॉंग बनवलाय. त्यामुळे ती कमरेखालची आसनं अतिशय उत्तम करते, फ्लेक्झिबल असतात. तिचा मांड्यांचा भाग, तिचा कमरेचा भाग हा अतिशय लवचिक असतो, तो पुरुषाचा असत नाही. त्यामुळे मला स्टुडंट्सना घेताना हे खूप लक्षात ठेवायला लागतं. दुसरी गोष्ट, सरसकट जे शीर्षासन करायला सांगितलं जातं, तर वयाच्या एक आपण ज्याला म्हणू लहान वयामध्ये शीर्षासन उत्तम आहे किंवा तरुणपणात ते उत्तम आहे. पण आपण आपल्या मणक्याची जर रचना बघितली तर आपला मणका हा कमरेच्या ठिकाणी मोठा आहे आणि हळूहळू हळू मानेकडे तो छोटा आहे. जसं आपलं वजन वाढत जातं म्हणा किंवा जसं वय वाढत जातं, जेव्हा आपण शीर्षासन करतोय तर त्या मानेला पूर्ण ते वजन झेपणं शक्य आहे का, त्या माणसाची स्थिती आहे का, याचा पण आपल्याला विचार करून ते आसन सांगायला लागतं. त्यामुळे क्लासमध्ये आसनं घेताना हा सगळा विचार करायला लागतो. आजकाल आपण जो ट्रेंड बघतोय वेगवेगळा, की खूप सारा आपण असं म्हणू की तो विदेशातनं जास्त आला, की आपल्या इकडनं ते शिकून गेले आणि नको त्या गोष्टी त्यात घातल्या गेल्या. मग गोट योग आला, म्हणजे बकरीला सोबत घेऊन योग करणं, बियर योग आला, हॉट योग आला. तर हे असे नको त्या गोष्टी त्याच्यामध्ये घुसल्या गेल्या. तर माझ्या दृष्टीने जो क्लासिक योग आहे, जो हठयोग आहे, जो अष्टांग योग सांगितला, म्हणजे जो गोरक्षनाथांनी सांगितला, जो महर्षी पतंजलींनी सांगितला, तो योग जर आपण फॉलो केला तर मला वाटतं त्यांनी कुठलंही नुकसान कधीच होणं शक्य नाही. खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण आता सोशल मीडियावरती बऱ्याचशा फॉरेनर्सनी एक वेगळाच तो अश्लील प्रकारचा दिसणारा योग आहे
तो आणलाय आणि तो फार मोठ्या प्रमाणात तो व्हायरल केला जातो. अगदी तो आपल्या भारतीय संस्कृतीतला अजिबात योग नाही. अगदी अगदी हा अगदी खूप महत्वाचा. अगदी 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 मॅडम पुढचा एक प्रश्न आहे. मॅडम मला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या लाईफमध्ये अशी काही क्रिटिकल कंडिशन आली का की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आता माझ्याकडनं काहीच होणार नाही, पण तुम्हाला त्या योगनी तुम्हाला तारलंय? तसंच तुमच्या ह्या पूर्ण शिक्षण पद्धतीमुळे तुम्ही इतरांनाही क्युअर केले, म्हणजे त्यांना त्यांच्या रुटीन लाईफ मध्ये त्यांना येण्यासाठी भाग पाडले. एक प्रसंग मला नक्कीच शेअर करावा असं वाटेल. हा. 2017 मध्ये माझा अतिशय वाईट ऍक्सिडेंट झाला. हो. म्हणजे एक मोटरसायकल येऊन मी टू व्हीलरवर होते हा हा. आणि माझ्या घरातनं जस्ट बाहेर पडले आणि त्या मोटरसायकलनी मला धडक मारली. तर ती धडक एवढी जोरात होती की ते हँडल पूर्ण जे गाडीचं होतं ते पूर्ण माझ्या पोटात घुसलं. बापरे बापरे. आणि त्याच्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आयसीयूचा पेशंट आहे, अतिशय क्रिटिकल कंडिशन आहे. सोनोग्राफी केल्यावर आणि बाकी सगळं केल्यावर, तपासण्या केल्यावर त्यांना लक्षात आलं की थ्रम्बोसिस झालेला आर्टरीमध्ये, म्हणजे आपल्या हृदयाकडनं जी रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये गाठ झालेली आहे रक्ताची. हो. आणि 48 तासाचा फक्त मुदत त्यांनी मला दिली की 48 तासात जर ती गाठ नाही काढली गेली तर आयदर जर हार्ट मध्ये गेली तर हार्ट अटॅक येऊ शकतो, मेंदूमध्ये गेली तर आयदर पॅरालिसिस येऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकतं. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की 3 ऑपरेशन आपल्याला करायला लागणार आहेत. एक तर मांडीमध्ये जिथे ती गाठ झालेली आहे ती काढायला लागेल आपल्याला, दुसऱ्या ठिकाणाची ती आर्टरी काढून तिथे बसवायला लागेल, आणि जिथे ते हँडल घुसला होता, जिथे ते मोठं जखम झाली होती तिथे एक ऑपरेशन, असे 3 ऑपरेशन त्यांनी मला सांगितले होते. पण मी खरं सांगते की योग माझ्या आयुष्यात असल्यामुळे त्या एवढ्या कठीण प्रसंगात सुद्धा मी अतिशय शांत होते. म्हणजे माझे अगदी जवळचे मला गमावतील या भीतीने खूप हातबल झाले होते आणि तितकीच मी अतिशय शांत आणि त्यांना मी समजून सांगत होते की घाबरू नका, मला काही होणार नाही. तर ज्यावेळेस मी ते सगळं ऐकलं, थोडीशी आपण ज्याला म्हणू की अनाटॉमी कळत असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की मला आत्ता असं वाटत नाहीये की इतकी इमर्जन्सी आहे की आत्ता लगेच माझं ऑपरेशन तुम्ही करावं, कारण त्यांनी कुठेतरी मला असं वाटतं की माझं पुढे जाऊन भविष्यात थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला समजली आणि तुम्ही डिसिजन घेतला. अगदी तेही इतक्या क्रिटिकल कंडिशन मध्ये तुम्ही हा डिसिजन घेतला. अगदी. आणि तिथे मी डॉक्टरांना सांगितलं की मला आता तुम्ही घरी सोडा. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हे लिहून द्यायला लागेल. मी म्हटलं ठीक आहे, मी लिहून देईन. मला ऑपरेशन करायचं नव्हतं, मला ऑपरेशन टाळायचं होतं. आणि ऑपरेशन टाळताना मला हे बघायचं होतं की अल्टरनेटिव्ह अजून काय मला मिळतं. याच्यात माझं माइंड योगमुळे अतिशय शांत ठेवल्यामुळे मला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येत होता. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की आपण दुसरं काहीतरी शोधूया की जे याच्यावर काम करतं. मग मिस्टरांनी अनेक डॉक्टरांना कन्सल्ट केलं. मग त्यांनी सांगितलं की जर पोटात रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन घेतलं तर ती गाठ विरघळू शकते. ते 10 इंजेक्शन्स तुम्हाला घ्यायला लागतील दर 12 तासांनी. मी ते इंजेक्शन्स अर्थात त्याचेही काही साईड इफेक्ट्स होते, पण मी मान्य केलं आणि मी ते पोटात इंजेक्शन्स घ्यायला सुरुवात केली. पूर्ण 10 इंजेक्शन्स घेतले, पण तरी परिस्थिती तशी नव्हती की आपण ज्याला म्हणू की पूर्ण हेल्दी झाले. मनात माझ्या कुठेतरी हे होतं की आतापर्यंत जितकंही मी चांगलं काम केलंय त्यामुळे परमेश्वर मला असं सोडणार नाहीये, कुठेतरी नक्कीच मला चांगली ट्रीटमेंट मिळणार आहे. आणि अचानक मिस्टरांना कळलं की एक ऋषिकेशवरनं साधू आलेले आहेत आणि ते आयुर्वेदिक आणि बाकीच्या सगळ्या जे कपिंग ट्रीटमेंट्स आहेत ते देतात. मग त्यांनी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. जेव्हा पहिले त्यांच्या दारातच मी जेव्हा उभे होते तर माझे परात्पर गुरु महाअवतार बाबाजींचा मोठा फोटो मला तिथे दिसला आणि मला असं वाटलं की येस, इथे मी नक्की बरी होणार आहे. पूर्ण 15 दिवस त्यांनी मला ना औषध दिलं ना मी कुठे ऍडमिट झाले. मला केवळ त्यांनी कपिंग आणि बाकीचं जे आपण म्हणतो वनस्पतींचा रस, इतक्याच गोष्टींवर त्यांनी मला पूर्ण बरं केलं. पूर्ण 15 दिवसात मी पूर्णपणे बरी झाले आणि 16व्या दिवशी मी नक्षलाईट एरियात काम करण्यासाठी चंद्रपूरला निघून पण गेले. म्हणजे कुणाला खरं पण वाटणार नाही की माझे इतका मोठा ऍक्सिडेंट झाला होता. माझं ते सगळं जे होतं ते जखम पण भरली, जिथे ती आर्टरीची गाठ होती मी पूर्ण त्याची तपासणी केल्यानंतर ती गाठ पण विरघळून गेली होती आणि मी पूर्ण बरी झाले होते. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की जेव्हा तुम्ही मनापासून काहीतरी चांगलं
चांगलं काम करता, तुमच्या हातनं चांगलं घडायला लागतं, तेव्हा तो परमेश्वर सुद्धा तुमचा पाठीराखा असतो. साक्षात मी तर म्हणेल की गोरक्षनाथांनीच तुम्हाला येऊन तिथे म्हणजे एवढा मोठा अनुभव दिलाय की जसं तुमच्या चांगल्या कार्याला परमेश्वराची कृपा लागते, पण त्यांच्या सत्मार्गावर चालण्यासाठी ते मनही तसं पाहिजे असं. अगदी आणि मॅडम तुमच्या या इच्छाशक्तीला खरंच सल्यूट आहे. अगदी खरं आहे. हे तर खरंच आहे की त्या परमेश्वराची कृपा आहे. हो. आणि मग जेव्हा म्हणजे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असेच पेशंट वेगवेगळे क्रिटिकल माझ्याकडे खूप अडचणी घेऊन येतात. मग अतिशय ज्याला आपण म्हणतो की कुणाचं तरी फ्रोझन शोल्डर झालेलं असतं किंवा सायटिका असते, स्लिप डिस्क असते, एक पाऊल सुद्धा चालू शकत नसतात. कुठेतरी डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं असतं, कुठेतरी सांगितलेलं असतं की मणक्याला गाठी आहेत त्यामुळे घाबरलेले असतात. मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला मॅडम, त्याच्यामध्ये एक पेशंट आहेत, त्या माझ्यामध्ये 50 ते 60 वयाच्या मॅडम आहेत, त्यांचा हातच वरती जात अगदी अगदी अगदी. आणि मला एकंदरीत त्यांची ती व्हिडिओ पाहूनच त्यांची अवस्था लागते. पण तुम्ही त्याबद्दल थोडं सांगा. असे खूप पेशंट आपल्याकडे येतात की जे आता ज्या आपल्याकडे आलो त्यांचा हात वर जात नव्हता आणि आपल्या 10 दिवसांच्या सेशन मध्ये पूर्ण बऱ्या झाल्या त्या. म्हणजे फ्रोझन शोल्डर पूर्ण बरा होऊ शकतो आपल्याकडे 10 दिवसामध्ये. काय त्रास होतोय तुम्हाला? बघू किती कसा त्रास होतोय, किती वर जातो? एवढाच जातो. इथे रग लागतंय. किती दिवसापासून होतोय? बर. मागे जातो का हात? एवढाच जातो. बर. पाय पण दुखतात. ओके. सावकाश वर जाऊ द्या, जाऊ द्या. खूप छान. घ्या खाली. आता पाठीमागे हात धरा, वळून बघा. अजून वर न्यायचा प्रयत्न करा हात. शाबाश शाबाश. तसंच आपल्याकडे एक हिप जॉईंट चे पेशंट आले होते आणि त्यांना चालता येत नव्हतं. त्या पण आपल्याकडे पूर्णपणे बऱ्या होऊन पूर्ण व्यवस्थित चालायला लागल्या. त्यांचं ऑपरेशन टळलं आपल्याकडे. आपल्याकडे असे उचलून पेशंट आणले जातात की त्यांना चालता येत नाही. कोविडच्या काळामध्ये तर असे पेशंट्स खूप सारे आले की रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलेले आहेत आणि त्यानंतर खूप जास्त त्यांना मणक्याचा त्रास झालाय. तसे पेशंट माझ्याकडे उचलून आणले गेले आणि योगचा आणि सद्गुरूंची कृपा आहे ती की 1 तासाच्या ट्रीटमेंटमध्ये ते त्यांच्या पायावर उभे राहिले आणि चालत गेले आहेत. तर असे खूप सारी उदाहरणं आहेत आपल्याकडे. मी स्वतः या गोष्टींचा इतका मोठा अनुभव घेतलेला आहे मॅडम. मॅडम आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे वळू, रॅपिड फायर. तुमचा आवडता पदार्थ जो योग शास्त्राप्रमाणे अयोग्य असला तरी तुम्हाला खायला आवडतो? आईस्क्रीम. ओके. जर तुम्हाला हिमालयात एकांतवासात जायचं असेल तर तुम्ही सोबत कोणती 3 पुस्तकं न्याल? 3 पुस्तकं. ओके. श्रीमद भगवद्गीता. ओके. त्यानंतर पतंजली योग सूत्र आणि ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. ओके. योग शिवाय जीवन म्हणजे काय? एका वाक्यात सांग. माझ्यासाठी मृत्यू. बापरे. आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, लास्ट सेगमेंटकडे जाऊ. असं कोणतं गुपित आहे जे नियमित योग केल्याने माणसाच्या व्यक्तिमत्वात बदलतं पण त्याबद्दल कुणीही बोलत? ओके. आपण असं म्हणू माइंडसेट. जेव्हा तुम्ही योग करायला लागता तेव्हा तुम्ही रिॲक्ट करायचं सोडून देता आणि रिस्पॉन्ड करायला लागता. तुम्ही समोरच्याचंही काहीतरी बाजू आहे, त्याचाही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, हे त्याच्या जागी जाऊन विचार करायला लागता. आपण नेहमी माणसं अशी असतात की समोरच्यासाठी ती जज असतात आणि स्वतःसाठी वकील असतात. तर योग तुम्हाला शिकवतो की समोरच्याचाही विचार करायला शिका. त्यामुळे आपण नातेसंबंधांवर खूप चांगला याचा परिणाम होतो. म्हणजे आपण जसं म्हणतोय की योगने जे खूप आयुष्य बदलत आहे त्याच्यामध्ये हा पण एक पॉइंट आहे की तुमचं नातेसंबंध सुधारायला लागतात. कारण आपला आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनच योग चेंज करून टाकतो. बरोबर. आता तुम्ही सांगितलं मॅडम, मृत्यूची भीती घालण्यासाठी योगचा उपयोग होतो का? जरूर होतो. कारण सगळ्यात पहिले योग तुम्हाला शिकवतं की एक्सेप्टन्स जे आहे त्याचा स्वीकार करा. कारण योग तुम्हाला सत्याकडे घेऊन चाललेला आहे. जे तुम्हाला तुमच्या स्वतःला भेटवत आहे ते. आपण जर म्हणू की दिवसभरात किरण तुम्ही कुणाशी जास्त बोलता, तर आपण स्वतःशीच जास्त बोलत असतो आणि त्यातलं बरंचसं बोलणं हे निगेटिव्ह असतं. जेव्हा तुम्ही योग करायला लागता तेव्हा ते पहिले तर ते बोलणं पॉझिटिव्ह सुरू होतं. दुसरं आहे की तुमच्यामध्ये खूप सारे हिडन टॅलेंट्स असतात जे तुम्हाला माहिती नसतात. ते योग तुम्हाला देतं की माझ्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा हे सगळं
कळायला लागतं तेव्हा हळूहळू हे पण कळायला लागतं की माझा जन्म कशासाठी झाला, माझा हा जन्म प्रवास मला नेमका एक्झॅक्टली कुठल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे आणि माझं अंतिम ध्येय काय आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की मोक्षापर्यंत आपल्याला योग नेतोय, तर त्याच्यात हे कळायला लागतं की अरे हे माझं जीवन हे मोक्षापर्यंत जाण्यासाठी आहे. तर या जीवनामध्ये मृत्यूसारखी गोष्ट ही स्टेशन सारखी येणार आहे, की स्टेशन येणार आहे आणि जाणार आहे. जसं आपण म्हणतो की आत्मा हा अमर आहे आणि आपण कपडे बदलतो तसं हे शरीर बदलतोय. तर या शरीर बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी हा एक स्टॉप लागणार आहे, पुन्हा नवीन शरीर धारण होणार आहे. असं करत मला शेवटच्या अंतिम टप्प्याला त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे. मग जर नवीन गोष्ट मला त्या मृत्यूनंतर मिळतीये तर मी त्या मृत्यूला वाईट का समजावं. एक्झॅक्टली. तर ती भीती आपल्यातली निघून जाते, कारण आपल्याला कळायला लागतं की आपला आत्मा हा नेहमी शाश्वत राहणार. वा मॅडम, मला आहे ना आज तुमच्यासोबत माझा कॉमन टू अनकॉमनचा हा पहिला पॉडकास्ट. आपल्या संपर्कातल्या काही अशा सामान्य व्यक्तिमत्व, पण ते किती असामान्य त्यांचं कर्तृत्वाने ते मोठे आहात, त्यासाठी आपण त्यांचे पॉडकास्ट घेऊयात. कॉमन टू अनकॉमन या आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आज आपण तत्वमसीच्या संचालिका डॉक्टर पूनम माने यांची भेट घेतली. योग आयुष्यात किती महत्वाचं आहे, त्यांच्या आयुष्यात योगमुळे घडलेले बदल आणि त्यांच्यामुळे इतरांच्या आयुष्यात आलेला योग, हा योगायोग कसा ठरला आणि त्या योगायोगाने त्या योग प्रक्रियेतून ते कसे सुखरूप बाहेर पडलेत आणि आजही त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणून योग कार्यरत आहेत, यावरती त्यांनी आपल्याला समुपदेशन केलेलं आहे. असेच असामान्य व्यक्तिमत्वांचा सामान्यपणे केलेला प्रवास आपण इथून पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की पाहूयात. थँक्यू.